नागपूरमध्ये आज वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झाली असून धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्याविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शिवसैनिक मोठ्या संख्येने एकत्र आले। हातात भगवे झेंडे, बॅनरवर जाहीर निषेध आणि तोंडावर संतापाच्या घोषणा। शिवरायांचा अपमान केल्याचा आरोप करत धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला। या आंदोलनाचं नेतृत्व नगरसेवक किशोर कुमेरिया यांनी केलं। माफी मागा अन्यथा महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही असा कडक इशाराही शिवसैनिकांनी दिला। मी नागपूर शहर संपर्क संघटिका डॉक्टर अंजुषा बोधनकर आणि या ठिकाणी आम्ही सर्व महिला आघाडी मान्य किशोरजी कुमेरिया यांच्या नेतृत्वात हे निषेध करतो आहे। याचं कारण असं, महाराष्ट्राचा जे इतिहास आहे, महाराष्ट्राचा इतिहास जगावेगळा आहे। इथे संतांची पवित्र वाणी आहे, तर शिवाजी महाराजांचं शौर्य इथे आहे, आंबेडकरांची विद्वत्ता या ठिकाणी आहे आणि असं भरपूर सर्व विद्वत्तेने लखलखलेल्या या महाराष्ट्र भूमीचा इतिहास छेडण्याचं काम या धीरेंद्र शास्त्रीने केलेलं आहे। आणि या धीरेंद्र शास्त्रीने जे शिवाजी महाराजांबद्दल म्हटलं त्याच्यावर आपले मुख्यमंत्री म्हणतात की हे जे लघुकथा आहे, अशा लघुकथाबद्दल त्यांचा आधार घेऊन धीरेंद्र शास्त्री म्हणतात, तर मला मुख्यमंत्री साहेबांना सांगायचं आहे की पौराणिक आणि ऐतिहासिक या दोन गोष्टींमध्ये फरक असतो। पौराणिकमध्ये लघुकथा मांडल्या जाते, जर इतिहासामध्ये लघुकथा जर घेतल्या तर ते इतिहास राहणार नाही। अशा प्रकारे यांनी इतिहासाचं जे छेडण्याचं काम केलेलं आहे। धीरेंद्र शास्त्रीच्या भाषेमध्ये अगर महाराष्ट्र के इतिहास को छेडोगे तो तुम्हें छोड़ेंगे नहीं, ये इशारा आज आमच्या शिवसेनेच्या वतीने धीरेंद्र शास्त्री यांना देण्यात येत आहे। आंदोलनाचा उद्देश जे वक्तव्य धीरेंद्र शास्त्री यांनी केलं आहे, महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल इतिहासाची माहिती न घेता एक चुकीचं वक्तव्य एका संतांनी करणं हे अतिशय म्हणजे घृणास्पद गोष्ट आहे। जर का आपल्याला थोर पुरुषांची माहिती नसेल तर आपण कोणाबद्दल बोलू नये, आणि तोही एक संत व्यक्ती महाराजांबद्दल असे चुकीचे शब्द वापरतोय, हा फार निषेधार्थ आहे। आणि शिवसेनेच्या वतीने आम्ही इथं आज त्यांचा निषेध प्रकट करतोय। धीरेंद्र शास्त्री यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं आहे त्याची त्यांनी जाहीर माफी मागावी आणि या महाराष्ट्राची माफी मागावी। आजचा ट्रेंड होऊन गेला आहे, कोणी उठून छत्रपती शिवाजी महाराजबद्दल बोलतं, TRP कमवायचा हा सगळ्यात सोपा। लोकांनी महाराजांना TRPचा एक हे बनवून ठेवलं आहे, हे महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही। आणि एवढ्या या गेल्या 2 वर्षात आपण बघतोय वारंवार महाराजांना कोणी ना कोणी उठून महाराजांबद्दल वक्तव्य करतोय, हे महाराष्ट्र कधी खपून घेणार नाही। आणि यापुढं माझी सगळ्यांना विनंती आहे की ज्याला महाराजांचा अभ्यास नाही त्यांनी कृपया करून महाराजांविषयी बोलू नये। छत्रपती शिवरायाबद्दल ज्यांच्या बोलण्याची लायकी नाही ते छत्रपती शिवरायाबद्दल अपशब्द आणि त्याचा कुठल्याही प्रकारचा तडजोड नाही अशा प्रकारचे शब्द त्यांनी वापरले। आणि छत्रपती शिवरायाचे या महाराष्ट्राचे सगळ्यांचे आराध्य दैवत आहे, आणि म्हणून आम्ही या ठिकाणी धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्याचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे महिला आघाडी, युवा सेना आणि शिवसेनेचे आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी निषेध करण्यासाठी आलेलो आहे। त्याचप्रमाणे त्यांनी ज्या प्रकारचं येथे रामदास स्वामी एक वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि छत्रपती शिवराया यांचं कार्य वेगळं आहे, आणि याच्यामध्ये एक झगडा लावण्याचं काम, एक भांडण लावण्याचं काम आणि तेढ करण्याचं काम या शास्त्रींनी केलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांनी छत्रपती शिवरायांच्या बद्दल केलेलं जे वक्तव्य आहे त्यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यासाठी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी उभे आहोत। आणि अशी मागणी जी आहे ते त्यांनी केली पाहिजे। आणि अन्यथा आम्ही शिवसैनिक म्हणून, शिवप्रेमी म्हणून, या आमचे दैवत जे छत्रपती शिवराय आहे त्यांचे भक्त म्हणून, त्यांचे कार्यकर्ते म्हणून या धीरेंद्र शास्त्री यांना माफी जर मागितली नाही तर या ठिकाणी आम्ही त्यांना फिरू देणार नाही, त्यांचे कार्यक्रम देखील होऊ देणार नाही अशा प्रकारचा इशारा या ठिकाणी आम्ही देण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।